डॉट चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड पहिल्या इनिंगमध्ये आत्ता परत एक गडी गमावून आपण पाहतो भगवान माघारी परतलाय. 13 धावा आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू डॉट चेंडू पाहिला गेला. कैलास आणि तुषार ही जोडी मैदानावर पाहतोय. 4 चेंडू झालेत. 13 धावा सावकारवरती लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय आणि इथे फलंदाज या ठिकाणी धावबाद होतोय. माघारी परतावा लागेल कैलासला. कैलासच्या स्वरूपात झटका दुसरा आपण पाहतो. नवीन फलंदाज विवेकला आपण पाहतोय. विवेकला या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती आतापर्यंत स्कोर थांबलाय. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतो असेल. इथे वाईट चेंडू. 7च्या गोलंदाजीची दार या ठिकाणी कमी होत असताना लाईन नेन मध्ये थोडासा प्रॉब्लेम क्रिएट करत असताना वाईटच्या धावेने स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 7 पुन्हा एकदा तयार. पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. इथे टॉस केलाय चेंडूला. 7 चेंडू परत पोहोचलाय. जरूर चेंडू परत पोहोचू शकला नाही. जर आपण विचार केला तर इथे जो लॉगॉनचा शतरक्ष होता त्याला संधी होती पण 7 धावत असल्या कारणे तो थांबला होता. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 या आकड्यावरती तिसरं आणि अंतिम षटक आपण पाहतोय. प्रगतीपथावरती असलेली विवेक आणि तुषार ही जोडी आपण पाहतो मैदानावरती. आज खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर अजमेरा दामत हा संघ जर क्वालिफाय झाला तर सलग तिसऱ्यांदा क्वालिफाय होताना या मैदानावरती दिसेल आणि जर जय हनुमान वाकर संघ क्वालिफाय झाला तर संघ आपण पाहतोय सलग नेरळ परिसरामध्ये दुसऱ्यांदा क्वालिफाय होताना दिसेल. म्हणजे दोन्ही संघ आपण पाहतोय. एक संघ आत्तापर्यंत 2दा सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचलाय तर एक संघ यावर्षी एकदा सुपर 6 मध्ये पाहिलं गेलंय. शेवटचा अंतिम षटक रियान गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. मुस्तकीर आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आहे. इथे चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पोचला त्या ठिकाणी सिंगल आली. थोडासा घातक ठरला गेला. मीसाठी फटका पाहिला होता. इथे पाहिलं गेलं चपलाई दाखवली फलंदाजाने. एक चौथी धाव पुन्हा एकदा साबित होते. 2 धावेने स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. बघा विवेक स्ट्राईक घेतली गेली. तुषारने ती चपलाई दाखवली. थोडंसं मिस दाखवलं. इथला बॅकअप नाही आहे कुठेच. त्याला माहिती आहे इथे गोलंदाजावरती चेंडू फेकला जाणार नाही जोरात. तिथे दुसरी धाव कंप्लीट केली गेली. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा रनआउटची विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. विवेक बाद होतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी विशालला. वाकस मधील हार्दिक पांड्या म्हणून विशालकडे पाहिले जात आहे. चांगला खेळाडू आहे. गोटी बुटके फटके मारण्यास माहीर आहे. नॉन स्ट्राईकला असेल. चार चेंडू अजूनही शिल्लक आहेत. शादाबाई नजीर पुरस्कृत कर्जत खालापूर विधानसभेचे विद्यमान आमदार आणि महेंद्रशेठ थोरवे साहेब यांच्या नावाने रंगली जाणारी स्पर्धा आमदार ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहतोय. 2 धावा. 2 धावेने स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले.
इथे मिस फटका आपण पाहिला गेला, त्याबरोबर मिस फिल्डिंग पाहिली गेली. चेंडू जातो थर्ड मॅन झोनमध्ये सीमारेषा पलीकडे. 4 धावा आपण पाहतो. एक चेंडू शिल्लक असेल, शेवटचा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी शिल्लक असेल. धावसंख्या स्कोर कार्ड 24 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या इनिंगचा. त्यानंतर टॉस केला जाईल. सालिम 11 दामद विपक्ष बानगाव बी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा लगेच. सालिम 11 संघाचा कर्णधार आणि मानगाव संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचे. टॉस केला जाईल यानंतर. इथे शॉर्ट पिच चेंडू आहे. टॉपेज होता. फाईन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 28. 29 धावांची गरज आहे विजयासाठी ती अजमेरा दामद संघाला. यानंतर टॉस केला जाईल. टॉस साठी आमंत्रित करूया मानगाव विपक्ष सालिम 11 दामद. चला टॉस साठी यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार प्रथमतः आपण खुरम नजे यांच्याशी संपर्क साधा. टॉस करण्यापूर्वी प्रथमतः प्रवेश फी पूर्ण केला जाईल. शादाबजी नजेसर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी होईल. तर जरूर इच्छा आहे आमची खुरमबाई नजे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सालिम 11 वर्सेस मानगाव बी प्लस या दोन संघांदरम्यान ही मॅच आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. इनिंग मध्ये 28 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 29 धावांची गरज विजयासाठी असेल. नईम मौलाना यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मानगाव बी प्लस टॉस या ठिकाणी प्राप्त केलाय. जरूर
तर जाऊया आपण किरण मुझकीर मौलाना स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला 7 किरण शेळके गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पहिला चेंडू आपण पाहतो सुरेख चेंडू कालवा टप्प्याचा चेंडू होता. डॉट चेंडू आपण पाहतो किरण शेळके पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय. 29 धावांची गरज आहे. ते दांडीगुल फलंदाज बाद फर्निचर डिस्ट्रॉय. खूप मोठा झटका असेल कारण मुझकीर मौलाना याच्यासाठी खऱ्या अर्थाने मॅच खूप महत्त्वाची होती. मॅच खेळून क्वालिफाय व्हायचं होतं, स्वप्न होतं दामोदकरांचं, पण इथे आत्तापर्यंत मुझकीर मौलाना बाद झाला आणि खऱ्या अर्थाने ही मॅच जिंकणं खूप महत्त्वाची आहे आता दामोदकरांसाठी. आणि खऱ्या अर्थाने पाहतोय अजमेरा 11 दामोदसाठी. गोलंदाज तयार किरणने अफलातून कामगिरी कमबॅक मिळून दिलंय. विकेट संपादन या ठिकाणी केलं. चांगला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी 1 धाव्या दरम्यान घेण्यात आली. एका धाव्याने स्कोर कार्ड धावसंख्या स्कोर कार्ड 1 या कड्यावरती. पहिला चेंडू डॉट त्यानंतर विकेट पाहिलं गेलं त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली. किरण शेळके पुन्हा एकदा त्या चांगली गोलंदाजी किरणची आपण या ठिकाणी पाहतोय. पण त्याच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. इथे दांडी गोल अफलातून क्लीन बॉल परफेक्ट यॉर्कर फर्निचर डिस्ट्रॉय. झटका दिला गेलाय. अजमेरा 11 दामद संघाला खूप मोठा झटका असेल. 7 सिद्दीके बॅक टू पवेलियन. विधानसभा 189 चे विद्यमान कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब यांचे कट्टर समर्थक म्हणून आणि दामद बडवल ग्रामपंचायतचे भावी उपसरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते म्हणजे शादाबाई नजे यांच्या वतीने स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. एक अफलातून स्पर्धा आपण पाहिलं गेलं आणि त्यांचे खास सपोर्टर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते आबिदबाई खोत या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेतात. सौद नजे आपण पाहतोय. युवकांचा प्रयत्न सरून सध्या सौद नजेकडे पाहिलं जात आहे.
गोलंदाज तयार. आपण पाहतो किरण शेलके पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत असताना से पापा. नवीन फलंदाज आपण पाहतो स्ट्राईकला असेल. 2 फलंदाज क्लीन बोल्ड झालेत. किरण तयार. चांगला चेंडू आपण पाहतोय. तर जरूर आपण पानगाव संघ काय घेतलं डिसिजन. बॅटिंग आहे ना. ओके बॅटिंग आहे. फील्डिंग आहे साली मिलियन.
या दरम्यान पाहतो शेवटचा चेंडू आहे, बराच काल चेंडू हवेमध्ये, चेंडू आउट ऑफ पार्क लॉकर झोन मध्ये आला. शेवटच्या चेंडूवरती षटकार. आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. 29 धावांची गरज होती. 14 धावा आत्तापर्यंत पाहिल्या गेल्यात. आत्तापर्यंत सुंदर गोलंदाजी केली होती तेजसने, पण शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. 6 चेंडू आता 15 धावेची गरज आहे. शेवटचा अंतिम षटक आता कोणाच्या हातात द्यायचं. तुषार गोलंदाजी मार्क वरती येईल. भगवान दलवी 15 पाहिजेत. 15 14 झाल्यात, 15 पाहिजेत. सहा चेंडू आणि 15 धावेची गरज. सगळे विचारात पडलेत. अब्दुल्ला भाई ते पण विचारात आहेत काय घडेल आता. 1 चेंडू 7 चेंडू 21 पाया होत्या. 300च्या स्ट्राईक रेटने धावा बनवायच्या होत्या. षटकार तर आला शेवटच्या चेंडूवरती. आता उर्वरित 6 चेंडू 15 धावा आणि 6 चेंडू 15 धावा होतील का नाही होतील. अब्दुल्ला भाई या आपण व्यासपीठावरती बघून मॅचचा आनंद घेऊया. या आपण व्यासपीठावरती. आपल्या सोबत जेवढे आहेत ना, जे मौलाना सर्व आहेत बघा तिथे, या सर्वांना व्यासपीठावरती या. मॅचचा आनंद आपण या ठिकाणी घेऊया. 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावेची गरज. अफलातून मैदानाचा पाणी काढणारा अमीर. 6 चेंडू 15 धावा. काय घडेल. प्रत्येक जे पाठीराखे आहेत त्यांच्या मनामध्ये सर्वांमध्ये तेच आहे, कोण धावा काढणार 15 धावा. इथे ज्यांनी शेवटला षटकार ठोकलाय त्याला स्ट्राईक भेटेल का. गोलंदाज तयार. सुफियान शेवटच्या चेंडूवरती षटकार जरूर ठोकला गेला. चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या टच मध्ये सुफियान. तुषारचा पहिला चेंडू. इथे साईड खालवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकला आला सुफियान. ज्या सुफियानच्या बॅटमधून षटकार आला होता तो सुफियान स्ट्राईकला आलाय. 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धावेची गरज आहे. मनान थोडासा निराश नाराज. 6 चेंडू आणि 14 धावांची 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. पहिली सिंगल पाहिली गेली. तुषार तयार. सुफियान तुफान फॉर्म मध्ये असलेला सुफियान. अजमेरा 11 संघाचा रोहित शर्मा. सुफियान आपण पाहतो स्ट्राईकला आहे. इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. तुषार थोडा साईड घेता चेंडू होता. आता 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. थोड्याच वेळात पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होतोय. माननीय शैलेशजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. गोलंदाज तयार. तुषार तयार आहे. इथे चांगला चेंडू आहे का नाही. पंचांनी 2 तास समांतर केले. मोक्याच्या क्षणी पाहतो वाईटची धाव या ठिकाणी पाहतो. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. शैलेशजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं करूया व्यासपीठावरती. अर्थात आमदार चषक या दमदार ट्रॉफीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. कर्जत खालापूर विधानसभेचे विद्यमान कार्यसम्राट आमदार माननीय महेंद्र थोरवे साहेब यांच्या नावाने रंगली जाणारी स्पर्धा. तर आपल्या सोबत जे मान्यवर या ठिकाणी गणेश या आपलं हे या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. दमदार ट्रॉफी या ठिकाणी पाहतोय. एक चुरस असेल. क्वालिफाय राऊंड चालू आहे. भोईर साहेब क्वालिफाय राऊंड आहे. एकीकडे अजमेरा दामत, दुसरीकडे जय हनुमान वाकस या 2 संघादरम्यान. तुषारचा हा चेंडू ओव्हरपिच चेंडू आहे. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक त्या ठिकाणी जरूर पोहोचला गेलाय. इथे झेल ड्रॉप. विशालने केले चुकी. सुफियानला पुन्हा एकदा जीवदान. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 29 धावांचा पाठलाग करत असताना 19 या आकड्यावरती अजूनही 2 चेंडू आणि 10 धावेची गरज. इथून ट्रॉफीसाठी
सुपर 6 मध्ये जाणारा संघ कोणता असेल. अजमेरा दामत जरी मॅच जिंकतोय सलग तिसऱ्यांदा क्वालिफाय होईल या मैदानावरती आणि जे हनुमान वाकड जर जिंकतोय त्या नेरळ परिसरामध्ये दुसऱ्यांदा क्वालिफाय होणारा संघ ठरेल. इथे पाहतो आपण पुन्हा एकदा तयार. आत्ता परत तुषारने चांगली कामगिरी केली. झेल ड्रॉप जरूर झालाय पण सुप्याने स्ट्राईकला. इथे पाहतोय आपण आज चांगला चेंडू पाहतो पॅडवरती. आता लेग साईडला साईड होती आपण पाहतो लाईन आणि लेन मध्ये बरेच करना जरूर दिसला होता पण पॅडवरती आता लेग बाईची एक धाव. इथून एक चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज असते. राजकारणामधली शेवटची रात्र आणि क्रिकेटमधला शेवटचा चेंडू कधी काय कोणता गोल घालेल हे माहीत पडत नाहीये आणि तो गोल आपण या ठिकाणी पाहतो कशा प्रकारे असेल. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू अफलातून चेंडू आपण पाहतो असेल. ह्या चेंडूवरती भवितव्य ठरलं गेलंय. काय घडणार. विवेक चांगली कामगिरी केली. तुषार चांगली गोलंदाजी करतोय. इथे पाहतो शेवटचा चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. 6 धावा जरूर आल्या असतील पण एक चेंडू 9 धावांची गरज होती. सुरक्षित चेंडू टाकला गेला आणि ते विजयी झालाय. जय हनुमान वाकड संघ यावेळी सलग आपण पाहतो दुसऱ्यांदा या नेरळ परिसरामध्ये क्वालिफाय होत असताना दिसला गेला. सुपर 6 मध्ये जाणारा संघ आपण पाहतोय. आज सुपर 6 च्या ज्या चिठ्ठ्या आहेत मॅचच्या आपण पहिली मॅच झाल्यानंतर त्या चिठ्ठ्या या ठिकाणी उडवल्या जाणार आहेत. म्हणजे कोणाची उद्या सुपर 6 ची पहिली मॅच असेल ती आपण या ठिकाणी सांगणार आहोत. जरूर आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यासाठी जरूर आपण जाऊया या ठिकाणी. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यासाठी जरूर आपण आमंत्रित करूया महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक आणि सध्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आपण पाहतो एक जवळीक मित्र